त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी ही द्यायला सुरुवात केली आणि या गद्दारांनी हरामखोरी करून आपले सरकार पाडलं। मी अभिमानाने सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं होतं। सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता, कापसाला भाव देऊन दाखवला होता। आणि आता हे कर्जमुक्ती तर मी पहिल्याच अधिवेशनात केली होती, मिळाली होती की नव्हती? मिळाली होती ना। आपत्ती आली नसेल असेल पण त्या काळामध्ये मदत जी केली होती मिळाली होती की नव्हती? आणि त्या पलीकडे जाऊन जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी ही द्यायला सुरुवात केली आणि या गद्दारांनी हरामखोरी करून आपले सरकार पाडलं। नाहीतर ते पण मिळालं असतं तुम्हाला। आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जर 5 वर्ष यांनी गद्दारी केली नसती तर 5 वर्षाच्या अखेरीस मी शेतकऱ्यांसाठी आणखीन काहीतरी योजना जाहीर तर केली असतीच। कदाचित मी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली असती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।